सहपरिवार चेट्टीनाड सिमेंट कंपनी समोर बसले आमरण उपोषणाला। पहा काय आहे कारण। याबाबत अधिक माहिती अशी की आज दिनांक 19 जुलै 2024 रोजी चेट्टीनाड सिमेंट कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड औज आलेगाव येथे करारप्रमाणे कुठलेही काम व नोकरी प्रथम भूमिपुत्रांना देणार होते, पण त्याचप्रमाणे कंपनी वागत नसल्यामुळे सहपरिवार आमरण उपोषणाला बसले आहे। गावातील वडिलांच्या नावे असलेले शेतजमीन 2011 साली चेट्टीनाड सिमेंट कंपनीला दिलेले होते, पण त्यावेळी हस्तांतरण करीत असताना जे तत्कालीन जिल्हाधिकारी आणि कंपनीने केलेले करारप्रमाणे कंपनी वागत नसून उलट त्यांनी भूमिपुत्राला त्रास देण्याचे काम करीत असल्याची तक्रार चोरमले कुटुंबियांनी केली आहे। करारप्रमाणे कुठलेही काम व नोकरी प्रथम भूमिपुत्रांना देणार होते, पण त्याचप्रमाणे कंपनी वागत नसल्यामुळे आज दिनांक 19 जुलै 2024 पासून चेट्टीनाड सिमेंट कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड आज आलेगाव येथे सहकुटुंब आमरण उपोषणाला बसण्यात आले आहे। भिवा अर्जुन चोरमले, नागनाथ दशरथ चोरमले, बळी दशरथ चोरमले, कांताबाई भिवा चोरमले, गोदाबाई अर्जुन चोरमले, अन्नपूर्ण भूताळसिद्ध हजारे, भूताळसिद्धा महादेव हजारे, अनिल नागनाथ वाघमोडे यांनी सहकुटुंब आमरण उपोषणाला बसले आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण मागे घेणार नाही असे त्यांचे म्हणणे आहे। याबाबत चेट्टीनाड सिमेंट कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड औज आलेगाव येथील एचआरशी संपर्क केला असता त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही। याबाबत अधिक माहिती आमरण उपोषणकर्त्यांनी माध्यमाशी बोलताना दिला आहे। तुम्ही या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले, काय तुमची मागणी आहे आणि काय कारण आहे? आमचं मागण्या म्हणजे एवढंच की आम्हाला भूमिपुत्र आम्ही आहे, भूमिपुत्रांना न्याय मिळण्यासाठी आम्ही इथं उपोषणाला बसलेलं आहे। आमची जमीन या चेट्टीनाड कंपनीमध्ये गेलेली आहे, पण हे चेट्टीनाड कंपनी आमचं म्हणजे जसं अगोदर शब्द दिलं त्या शब्दाप्रमाणे वागत नाहीत। आम्हाला गाड्या घ्यायला लावले, आम्ही बाहेरनं कर्ज काढून गाड्या घेतले घेऊन 3 वर्ष लावून नंतर कंपनीवाले न काय रिपोर्ट न हे करता गाडी काढून टाकले। आमचं काय कारण म्हणजे कशासाठी काढले? कारण म्हणजे काय आम्ही विचारायला गेलो तर काय कारण सांगेना ते, फक्त हेड ऑफिसवरून मेल आलं गाडी काढ म्हणून। हेड ऑफिसचं मेल दाखव म्हणलं तर ते पण दाखवणार। आता हेड ऑफिस मागणी म्हणजे आमची गाडी पहिला घ्यायला लावले तसं गाडी आमची लागायला पाहिजे, तिथं गाडी लावायला पाहिजे, काम आमचं द्यायला पाहिजे, एवढं आमची मागणी आहे। भूमिपुत्र म्हणजे आपण काय जमीन वगैरे दिली? जमीन दिली आमची। त्यावेळेस काय करार वगैरे झालता का? करार म्हणजे तोंडी करार केले त्यांनी, असं आश्वासन अगोदर म्हणले तुम्हाला लेखी देतो म्हणले, लेखी सुद्धा दिली नाही त्यांनी। नंतर आता काम बिम दिले तर जाऊ दे कशाला म्हणून आम्ही बी काय त्यांना अडवलं नाही, काय नाही, कामं दिले आमचं इतकं दिवस, गाड्या बी चालवले, ट्रॅक्टर बी होते आमचे, ट्रॅक्टर बी चालवले, सगळेच चालवले। पण आता गेल्या म्हणजे वर्ष 2 ऑगस्ट 2023 पासून गाडी बंद केले, टेंडर बंद केले, सगळं बंद केले आमचं। आता मग बायका पोरं सगळेच माझे रस्त्यावर आहेत। तोंडी करार कोणासमोर झालं होतं? म्हणजे ते कंपनीचं जे मालक होतं ना, मालकासोबत खरेदी करायच्या टायमाला, खरेदी ज्यावेळेस करून घेत होते त्यावेळेस त्यांनी तोंडी करार केले होते, नंतर तुम्हाला अग्रीमेंट करून देतो म्हणले होते। याबाबत तुम्ही कुठे तक्रार केली होती? ह्याबाबत आम्ही सगळीकडे जिल्हाधिकाऱ्याला केलं होतं, वसंत पोलीस स्टेशनला केलं होतं, आणि इथं आमच्या गावातल्या ग्रामपंचायतला केलं होतं। ग्रामपंचायतचं लेटर आणून देताना लेटर बी घेतलं नाही, सगळीकडे बोललो होतो। मागणी काय? मागणी एवढंच की आम्हाला आमचं हक्काचं आम्हाला भेटलं पाहिजे, अर्धी रोटी आम्हाला भेटली पाहिजे कंपनीमध्ये, आमची गाडी आम्हाला लागली पाहिजे, गाडी तेवढं चालली पाहिजे, आमचं पोट भागलं पाहिजे। बोल। गोदाबाई अर्जुन चोरमले, आम्ही शेतीत येताना हे तर त्यांनी काय म्हणले आम्हाला, तुम्हाला आम्ही तुमचे पोरं कामाला घेताव किंवा तुमचे गाडे आम्ही घेताव, आम्ही तुमचं काय आहे ते आम्ही हे करता मागणं, आम्हाला शेती द्या। आम्ही दिल्यावर मग ते आता आम्ही हो का डोळा असून आंधळे, आम्ही डोळ्या असून आंधळे, म्हणजे आम्हाला लिहिता येत नाही, वाचता येत नाही, काय येत नाही। आम्हाला ह्याने कंपनीवाले फसवले कसं फसवले त्यांनी, आम्ही तुम्हाला घेताव का आम्हाला घेताव, तुमची मुलं घेताव, तुमच्या गाड्या घेताव म्हणून त्यांनी आम्हाला फसवलेत। मग आता घेतले बी त्याप्रमाणे घेतो म्हणून घेतले, पण तुम्ही घ्या म्हणून आम्हाला घ्यायला पण लावले, घेतले आता ते साहेब गेल्या बदली म्हणून हे साहेब नाटकं करायला लागले। हे साहेब घेण्यात आता गाड्या, हे साहेबांना ह्यांच्या घरी गेले मी, ह्यांचे हात जोडले मी, तो का म्हणले पोटावर मारू नका तुम्ही, माझ्या लेकाच्या पाठीवर मारा पण आमच्या पोटावर मारू नका, त्याला 2 मुलं आहे, ती त्याला बायको आहे, संसार आहे, लेकरं आहे ती त्याचे, आणि त्याच्या पाठीवर मारा तुम्ही, पोटावर मारू नका असं बोलले मी त्यांच्या घरी जाऊन। हां नाही तसं नाही असं नाही म्हणले बोलले,
परत त्यांनी काय म्हटले माहीत आहे का, तुम्ही हो का एका रातात ना लगेचच तुम्ही दुसऱ्या दिवशी गाडी आणू नका. का बरं आणू नका, कशासाठी? आम्ही विचारायला घरी गेल्यावर त्यांनी काय म्हटले, तुम्ही घरी येऊ नका भेटायला, आम्हाला कंपनीत या भेटायला. कंपनीत येऊन भेटायला आलं तर इथं काय म्हणते ती, हे आज सोडू नका, त्यांना बाहेर उभा करा. मी 2 तास इथं बाहेर उभारून गेले. कुठं? इथं गेटपाशी 2 तास बाहेर उन्हात, तसल्या उन्हाळ्या दिवसात उन्हात मी थांबले. त्यांनी कदर केले नाहीत माझं. तुम्ही जमीन दिलेला काय पुरावा वगैरे आहे का आपल्याकडे? अहो काय सांगायला, डोळा असून आंधळे आम्ही ना. आम्हाला फसवले ह्याने, डोळा असून आम्ही आंधळे. आम्हाला जरा लिहिता वाचता आला असतं म्हणजे मग ह्यांना सांगितलं असतं आम्ही काय आहे ते. इथं फक्त तुमची गाडी लावली होती का कुणाला कामावर वगैरे घेतलं? कामाला घेतलेच नाहीत, कामाला घेतले नाहीत. माझ्या मुलाला काय म्हणले, बाबा तू गाडी घे, आम्ही तुझी गाडी घेतो. गाडी घेतो म्हटल्यावर ठीक आहे म्हटलं. गाडी घेतलं, गाडीचा हप्ता बी नाही फिटला तर याने गाडी काढून टाकली. करायचं काय मग पुढं? आता मागणी काय? आपली मागणी बघा, गाडी त्यांनी घ्यावं. पहिला 5 टेंडर काय म्हणतात की 5 माणसाचं काम त्यांनी दिले होते. त्या काम बी आम्हाला काय मिळत देऊ दे, आमची गाडी घेऊ दे. आम्हाला पैशाची ह्याची काय अपेक्षा नाही, फक्त आमचं पोट चालाव एवढंच आमची अपेक्षा. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.